तर IBPSचं जे लॉ ऑफिसरची जी पोस्ट आहे आपली, या पोस्टसाठी आता तुम्ही सगळ्या लोकांनी आपल्याकडे जॉइन केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ह्या लॉ ऑफिसरच्या पोस्टला आता बऱ्याच लोकांनी तुम्ही बऱ्यापैकी लोकं जे-एम-एफ-सी प्रिलिमचे किंवा अजून आपल्या कुठल्या बॅचेसचे वगैरे विद्यार्थी आहात. बरेच नवीन सुद्धा कॅन्डिडेट आपल्याकडे जॉइन केलेले आहेत. तर एक बऱ्याच लोकांनी फक्त म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, की IBPSची चांगली तयारी आहे वगैरे म्हणून बऱ्याच लोकांनी जॉइन केलंय. पण अजूनही बऱ्याच लोकांना जी खात्री नाहीये, म्हणजे IBPSची एकदम तयारी कशा प्रकारची असते. त्याच्यानंतर इंग्लिश वगैरे लँग्वेज जे आहे, इंग्लिश लँग्वेजची म्हणजे हार्डनेस कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. रिझनिंग जे आहे ते रिझनिंग म्हणजे फार भयंकर आहे का? ठीक आहे. या सगळ्या प्रकारचे प्रश्न अजून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहेत. किंवा जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. ठीक आहे. याचा अर्थ नेमका काय आहे? अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आज आपलं पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला IBPSची तयारी करणं म्हणजे नेमकं काय आहे? नेमकं कशा प्रकारच्या गोष्टींची आपल्याला तयारी करावी लागते? ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट वगैरे सुद्धा असू द्या. ठीक आहे. म्हणजे आपलं जे-एम-एफ-सीला कसं असतं, की तुम्हाला फक्त आणि फक्त विषयांची तयारी करायची आहे. जे-एम-एफ-सीच्या पूर्वपरीक्षेच्या आपल्या क्लासेसमध्ये आपण कधीही टाईम मॅनेजमेंटबद्दल आपण जास्त बोलायची आपल्याला गरज पडत नाही. मेन्समध्ये टाईम मॅनेजमेंट वगैरे महत्त्वाचं आहे. पण प्रिलिमला कधी कुणाला टायमिंग वगैरे कमी पडत नाही. इथे आपल्याला तो सुद्धा प्रकार आहे. तर या सगळ्या प्रकारचं एक जे आहे ते तुम्हाला एक आयडिया देण्याचा प्रयत्न आपण IBPS एक्झामबद्दल आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे. तर मित्रांनो, आपण सिलेबस वगैरे तर आपण बघितलेलाच आहे. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला म्हणजे 50 क्वेशन्स तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचे सोडवायचे आहेत. रिझनिंगमध्ये आपल्याला 50 क्वेशन्स सोडवायचे आहेत आणि स्पेशल अवेअरनेस म्हणजे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री याचे आपल्याला टोटल 50 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे पूर्व परीक्षेचा जो आपला पेपर आहे, याच्यामध्ये आपल्याला टोटल 150 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 150 प्रश्नांसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी टायमिंग डिव्हाईड करून दिलेलं आहे. इंग्लिशचे 50 क्वेशन्स तुम्हाला 40 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. रिझनिंगचे 50 क्वेशन्स तुम्हाला 40 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत आणि बँकिंग अवेअरनेसचे जे प्रश्न आहेत, हे 50 प्रश्न तुम्हाला 40 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. याच्यामध्ये जर असं असतं, की टोटल 150 प्रश्न 120 मिनिटामध्ये जर सोडवायचे आहेत, असा जर समजा त्याच्यामध्ये प्रकार असता, तर अशा वेळेस आपल्याला बँकिंग इंडस्ट्रीच्या अवेअरनेसचा जो टायमिंग आहे किंवा इंग्लिशचा जो टायमिंग आहे, तो आपल्याला रिझनिंगला सुद्धा वापरता आला असता. याच्यामध्ये रिझनिंगच असं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेळेसाठी खूप म्हणजे वेळ आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते. इंग्लिशमध्ये तुम्हाला एवढी जास्त अडचण येणार नाही आणि स्पेशल अवेअरनेसमध्ये तर आपल्याला माहिती असेल तर आपण उत्तर लिहिणार आहेत. अदरवाईज त्याच्यामध्ये उत्तर आपण लिहू शकणार नाहीये. जनरल अवेअरनेसमध्ये जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही. इंग्लिशमध्ये काही लोकांना पॅराग्राफ वगैरे समजायला जर अडचण असेल, तर तशा लोकांना थोडंसं 1-2 प्रश्न वगैरे राहू शकतात. अदरवाईज इंग्लिशला सुद्धा अडचण येणार नाही. टायमिंग मॅनेजमेंट जे आहे ते जास्त आपल्याला कामाला येणार आहे रिझनिंगसाठी. इंग्लिशमध्ये फक्त आपल्याला कुठे अडकून पडायचं नाही. हे जर आपण समजावून घेतलं, तर इंग्लिश तुमचा त्याच्यामध्ये म्हणजे चांगला त्याच्यामध्ये आपला इंग्लिशमध्ये तेवढा अडचण येऊ शकत नाही. पॅराग्राफमध्ये काही-काही प्रश्न असे असतील समजा, जो प्रश्न तुमचा फक्त आणि फक्त वेळ घालण्यासाठीच तुम्हाला ठेवलेला आहे. तर त्या प्रश्नावर आपण स्टक व्हायचं नाहीये. तिथून आपल्याला लगेच पुढे जंप मारायचे आहे आणि बाकीचे प्रश्न वगैरे कव्हर करायचे आहे. IBPSच्या परीक्षेमध्ये तयारी करत असताना एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये कायम असायला पाहिजे. जे-एम-एफ-सीची आपण तयारी करत असताना आपल्याला 100 पैकी 95-96 मार्क वगैरे आपल्याला मिळू शकतात. पण IBPSमध्ये तसं होत नसतं. या IBPSच्या पॅटर्नमध्ये काही प्रश्न नक्कीच असे असणार आहेत, ज्याचे उत्तरं त्याच्यामध्ये कुणालाच सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक आहे आणि आउट ऑफ मार्क वगैरे मिळणारे लोकं त्याच्यामध्ये नसतात. आपल्याला याच्यामध्ये आपण हाल्फ मार्जिन वगैरे जरी समजा आपण मेंटेन ठेवू शकलो. पेपर समजा IBPSचा रिझनिंगचा फार अवघड आहे. 50 समजा तुम्हाला त्याच्यामध्ये मार्काला पेपर आहे. याच्यातले 25 जरी मिळाले तरी सुद्धा आपलं प्रिलिम पास होत असते. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची, की म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये मला आलं तरच मी IBPSची परीक्षा पास होऊ शकणार आहे, असं अजिबात नाहीये. ठीक आहे. ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला डेप्थमध्ये कव्हर करता येतात, त्या आपण कव्हर करणार आहेत आणि सोबतच जे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात, ठीक आहे, ते लिहायचे आणि जे प्रश्न समजा तुमचा खूप जास्त वेळ खाणार आहे, तिथनं कसं पुढे म्हणजे त्याला सोडून देऊन पुढे कसं चालायचं, ठीक आहे. कुठपर्यंत आपण एखाद्या प्रश्नामध्ये आपण वेळ देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 48 वगैरे सेकंदापर्यंत तुम्ही एखादा प्रश्न सोडवू शकता. आता त्याच्या पुढे जर समजा तुमचा वेळ जात असेल, तर ते त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला थोडासा आवर घालावा लागतो. समजा फार तर फार तुम्ही एखादा मिनिट घातला. काही प्रश्न कमी वेळामध्ये सुटले आणि अवघड प्रश्नांसाठी समजा तुम्ही एखाद्या मिनिटाचा जर टायमिंग ठेवला, तर तो 1 मिनिट टायमिंग जर समजा आपला त्याच्या पुढे जात असेल, तर अशा वेळेस आपल्याला त्या प्रश्नावरनं थोडंसं जंप मारावं लागतं.
तर हे सगळं सुद्धा टायमिंग मॅनेजमेंटचं जे आहे, हे सुद्धा आपल्याला या बॅचमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. आपल्या क्लासेसमध्ये आपण तशा प्रकारच्या टेस्ट सुद्धा घेणार आहेत, ज्या टेस्टला तुमचा तसं टायमिंग लावलेलं असेल. प्रत्येक प्रश्न जो आहे तो तुम्हाला त्या टायमिंगमध्ये सोडवायचा आहे. त्या टायमिंगनुसार तुम्हाला आपल्या टेस्ट सीरीज सुद्धा सोडवायची आहे आणि बघायचं की माझं किती वेळा कमी होतंय किंवा किती वेळात जास्त होतंय. परीक्षेची तयारी करणं म्हणजे सर्वच गोष्टींची आपल्याला तयारी करावी लागते. ठीक आहे. जे-एम-एफ-सीची प्रिपरेशन करणं त्याच्यामध्ये जे आपण म्हणत असतो, आपल्याला सगळं माहिती होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं वाटतं. पण आय-बी-पी-एसच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर असं खूप अवघड वगैरे असं काही नाहीये. कारण तेवढ्या प्रकारचा क्राउड नाहीये. आज आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर बघितलं, म्हणजे बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये तुमच्यापैकी कित्येक लोकं असे आहेत, ज्यांना ह्या अशा प्रकारच्या व्हॅकन्सीज येतात, हेच अगोदर माहिती नव्हतं. ठीक आहे. आपण तशा प्रकारची आपल्या WhatsApp ग्रुपवर वगैरे माहिती दिली. त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये जॉइन वगैरे केलं. त्यानंतर फॉर्म वगैरे भरला. ठीक आहे. अदरवाईज आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती सुद्धा झालं नसतं. आणि तुम्ही जेवढे लोकं तयारी करत आहात, तुम्हाला दुसरं अजून महाराष्ट्रामध्ये अजून दुसरे कोणी तयारी करत नाहीयेत. म्हणजे लॉ ऑफिसरसाठी महाराष्ट्रातनं आय-बी-पी-एसच्या तयारी करणारे बाकीचा दुसरा कुणीही क्राउड नाहीये. त्यामुळे ही गोष्ट डोक्यामध्ये अजिबात तुम्ही पक्की पक्की करून घ्या, की इकडे असं खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, असं डोक्यामध्ये अजिबात आणायचं नाही. आपल्या मनामध्ये एक भीती बसलेली असते, की ऑल इंडिया लेव्हलचं कॉम्पिटिशन आहे, ऑल इंडिया लेव्हलचं कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपलं कसं होणार वगैरे. तर असं काही नाहीये. ज्युडिशियरीची तयारी करणारा जो बऱ्याचपैकी जो क्राउड आहे, हा बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा होत नाही आय-बी-पी-एस लॉ ऑफिसर वगैरेच्या पोस्टचं. ते बँकेच्या एक्झाम म्हणजे फक्त टायपिंगच्या किंवा कॅशियर वगैरेच्या नोकऱ्या असंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं. ठीक आहे. त्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि आपण आता हे करणार आहोत. तर एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे, की खूप काही अवघड किंवा खूप ऑल इंडिया लेव्हल कॉम्पिटिशन भयंकर अवघड वगैरे असा काही प्रकार नाहीये. लॉ ऑफिसरची आपण तयारी करतोय. आपण जनरल बँक पी-ओची आपण तयारी करत नाहीयेत. आय-बी-पी-एस पी-ओची वगैरे आपण तयारी करत नाहीये. ठीक आहे. तुम्ही आय-बी-पी-एस पी-ओच्या तयारीला वगैरे जर तुम्ही बघितलं, त्यांचं रिझनिंग वगैरे जे आहे ते एक प्रकारे म्हणजे हाय लेव्हलचं वगैरे त्याच्यामध्ये असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या तुम्हाला स्कोरिंग वगैरे सुद्धा जास्त लागू शकते. कारण सगळ्याच स्ट्रीमचे लोकं असतात. पण आपल्या ह्याला फक्त आणि फक्त लॉ स्ट्रीमचे लोक आहेत आणि त्यातले सुद्धा जे लोकं बँकांमध्ये वगैरे इंटरेस्टेड आहेत. ठीक आहे. रिझनिंग वगैरे असा पार्ट असतो, जो आपल्या लॉ कॉलेजला कधी शिकवला जात नाही. मॅथवाले वगैरे जे लोकं असतात त्यांना आय-बी-पी-एस, पी-ओ वगैरे जवळच्या वाटतात किंवा जे नीट वगैरे परीक्षा देणारे किंवा जनरल इंजिनिअरिंग वगैरे परीक्षा देणारे, अशा लोकांना सुद्धा ते रिझनिंग वगैरे जास्त जवळचं वाटतं. त्यामुळे त्या लोकांची बाकी ह्याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे जास्त आहे. त्या लोकांची ती अंडरस्टँडिंग जास्त असते. पण आपल्या डोक्यामध्ये कायम हे ठेवायचं आहे, की आपलं कॉम्पिटिशन मात्र कमी आहे. असं खूप जास्त कॉम्पिटिशन नाहीये. इंग्लिश लँग्वेजचा जो तुमचा पेपर आहे, याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे लेव्हल असतं समजा मॉडरेट लेव्हल असेल, हाय प्रकारचं लेव्हल असेल, तर ह्याच्यानुसार मेरिट सुद्धा त्याच्यामध्ये कमी जास्त होत असतं. पॅराग्राफ वगैरे आणि पॅराग्राफवरून एम-सी-क्यू सॉल्व्ह करणे वगैरे हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये. आपण याच्या अगोदर वगैरे सुद्धा या प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ते इंग्लिशचा पेपर असू द्या, म्हणजे इंग्लिशचं त्यांनी तुम्हाला वेटेज सुद्धा कमी करून टाकलेलं आहे. फक्त 25 मार्काला त्यांनी इंग्लिश तुम्हाला ठेवलेलं आहे. क्वेशन्स 50 ठेवलेत, पण इंग्लिश फक्त आणि फक्त 25 मार्काला आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. रिझनिंग 50ला 50 त्याने ठेवलेलं आहे. बँकिंग अवेअरनेसचं म्हणजे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. हा 2 प्रकार असतात. जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज. जनरल नॉलेज असेल सिलेबसमध्ये तर त्याचा अर्थ वेगळा असतो. जनरल अवेअरनेस फक्त असेल त्याचा अर्थ सुद्धा त्याच्यामध्ये वेगळा असतो. आणि जनरल अवेअरनेस विथ अ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. ठीक आहे. याचा त्याच्यामध्ये अर्थ वेगळा असतो. तुम्हाला असं खूप काही म्हणजे ज्या गोष्टींचा बँकेसोबत काहीच लिंक नाहीये. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचारणार नाहीये. पण ज्या बँकेशी लिंक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे बँकेशी लिंक असलेले जे अपडेट्स आहेत. समजा नवीन बद्दल समजा काहीतरी रूल्स आले, एटीएमच्या वापराबद्दल. एटीएमचा वापर तुम्ही किती वेळेस करू शकता ह्याच्याबद्दल काहीतरी रूल्स आले. समजा पेमेंट आहे आपलं, यू-पी-आयचे आपले नवीन नियम वगैरे येत असतात. तर यू-पी-आयच्या बाबतीत काहीतरी नवीन नियम आले. हे आपल्याला परीक्षेला महत्त्वाचं असणार आहे. फास्टॅग समजाच्या बाबतीत काहीतरी नवीन नियम आले. तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. फास्टॅगच्या ज्या पेमेंट बँक्स वगैरेचा जो इश्यू झाला होता. तर तशा प्रकारच्या गोष्टीसोबत जर काही समजा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर ते सुद्धा प्रश्न आपल्यासाठी विचारले जाऊ शकतात. विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री ह्याचा अर्थच हा असतो, की तुम्हाला बँकांशी निगडीत असणारे ज्या नवीन घडामोडी वगैरे घडत आहेत, हे आपल्याला मागच्या 6 महिन्याच्या काढायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे आपली परीक्षा समजा नोव्हेंबरमध्ये आहे. तर नोव्हेंबरपासून मागे 6 महिने. अशा हिशोबाने आपल्याला जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, एका-एका महिन्याचा आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण शिकून घेणार आहोत. ठीक आहे. समजा ऑगस्टमध्ये काय-काय घटना घडलेल्या आहेत. ऑगस्टमध्ये 1 तारखेला काय घटना घडल्या बँकेच्या बाबतीत, 2 तारखेला काय घटना घडल्या, 3 तारखेला काय घटना घडल्या. तर अशा हेतूने सुद्धा आपण अशा ट्रॅकने सुद्धा आपण त्या गोष्टी बघू शकतो. बँकिंग अवेअरनेसबद्दल आपल्याला
म्हणजे आपल्यासाठी खूप काही मटेरियल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्या मटेरियलचा त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा जो आपला प्रिलिमचा जो पेपर आहे, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 3 विषय आहेत. ठीक आहे. फक्त 6 मंथचा तुम्हाला मागच्या प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्या मागचा जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये वाचला, नाही वाचला तरीसुद्धा त्याच्यामध्ये चालणार आहे. ठीक आहे. ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला तसे म्हणजे तुम्हाला मी कंटेंट वगैरे प्रोव्हाईड करून देईल. ज्यांना वाटतंय की आम्हाला हे ॲडिशनली मागच्या वर्षभराचं सुद्धा वाचायचं आहे. ठीक आहे. तर त्या लोकांना मी ते तुम्हाला कंटेंट वगैरे पाठवून देईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही वाचत बसू शकता. अदरवाईज जे तुमचे मेजर प्रश्न असणार आहेत, ठीक आहे, म्हणजे 90-95% जे आपले प्रश्न असणार आहेत, हे तुमच्या मागच्या 6 महिन्याचे फार तर फार त्याच्यामध्ये विचारले जाणार आहे. ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कारण बँकिंग क्षेत्रामध्ये डेली बेसिसवर खूप काही घटना घडत असतात. खूप जुनही तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला ते विचारायला चान्स नसतो. तुम्हाला बँकिंग इंडस्ट्रीचे समजा त्यांना विचारायचे तुमचे 50 प्रश्न विचारायचे आहेत. हे 50 प्रश्न मागच्या 6 महिन्यामध्ये त्यांना आरामशीर खूप चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे त्यांना मिळून जातात. त्यामुळे 6 महिन्याचंच आपल्याला ते फक्त विचारलं जातं. ठीक आहे. तर हे प्रिलिमचे 3 विषय आपले आणि मेन्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेन्सला आणि प्रिलिमला आपल्याला त्याच्यामध्ये 1 महिन्याचा वेळ आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये. मग ह्या 1 महिन्याचा वेळ समजा किंवा 20 दिवस, 25 दिवस असा वेळ समजा. 20-25 दिवसामध्ये तुमची प्रिलिम झाल्यानंतर लगेच मेन्स होऊ शकते. मग आपल्याला मेन्सची तयारी एकदम शेवटी जर करायचं म्हटलं, तर मात्र तुमचं त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी एक प्रकारे चुकणार आहे. आपल्याला आता आपण फक्त समजा बँक ऑफ इंडियासाठी आता तुमच्या कोर्समध्ये जे लेक्चर मी ॲड केलेले आहेत, तेवढेच लेक्चर तेवढा सिलेबस फक्त बँक ऑफ इंडियासाठी होता. म्हणजे जवळपास 114 काहीतरी लेक्चर्स आहेत. तर ते 114 लेक्चरचीच फीस आपण त्याच्यामध्ये ₹8,000 घेतली होती बँक ऑफ इंडियासाठी. म्हणजे रेग्युलर आपण फक्त प्रिलिमसाठी ₹8,000 फीस किंवा मेन्ससाठी फक्त आपण ₹8,000 फीस घेत असतो. पण यावेळेस आपण प्रिलिम आणि मेन्स असं दोन्ही इन्क्लूड केलेलं आहे तुमच्या ₹8,000 फीसमध्ये. याच्या मागचं कारण मुळात हे होतं, की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना एन्करेज करायचं होतं आपल्याला. महाराष्ट्रातल्या लोकांचं जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं, की बँक लॉ ऑफिसरचे क्लासेस दुसरं कोणी घेत नाही किंवा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची निराशा आहे. मनामध्ये कुठेतरी बसलेलं आहे, की रिझनिंग म्हणजे अवघड असतं. सिटिंग अरेंजमेंट वगैरे आम्ही कधी बघितलेलं नाहीये. पण तसं जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ते फार सोपं आहे. ठीक आहे. सरळ साधे प्रश्न असतात तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट जसं तुम्हाला उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं, ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला लिनियर अरेंजमेंट असू द्या. म्हणजे लाईनने बसलेले वगैरे समजा लोक आहेत किंवा समोरासमोर बसलेले लोक आहेत. 2 लाईन अरेंजमेंट वगैरे असू द्या. तर एक सरळ साध्या पद्धतीने जर तुम्हाला एक उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं, 1 रो अरेंजमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं काय जातं, की समजा ए आहे. ए हा एक्स्ट्रीम राईटला बसलेला आहे. ए एकदम राईट बाजूला बसलेला आहे. आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची असते. ठीक आहे. ज्यावेळेस आपण बोर्डावर एक्सप्लेन करू, डिजिटल बोर्डवर आपण एक्सप्लेन करू, त्यावेळेस मी तुम्हाला हे अजून बेटर पद्धतीने समजावून सांगेल. आजचं इंट्रोचे लेक्चर असल्यामुळे आणि काही डायग्राम वगैरे काढायच्या नसल्यामुळे आपण सरळ म्हणजे ऑफिसमधनं मी घेत आहे. तर सरळ तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ए एकदम राईटला आहे म्हटलं की राईट साइडला ए लिहून ठेवायचा. त्याच्यानंतर बी जो आहे तो सी आणि डीच्या मध्ये बसलेला आहे. सी आणि डी आपण दाखवायचे आणि त्याच्यामध्ये बी बसवायचं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचं असतं आणि त्यांनी फक्त तुम्हाला 2-3 इनपुट दिलेले असतात. पहिला इनपुट त्यांनी तुम्हाला दिलेला आहे, की ए एकदम राइट बाजूला बसलेला आहे. दुसरा इनपुट आहे, बी जो आहे तो सी आणि डीच्या मध्ये आहे. आणि तिसरा एक इनपुट आहे, ए हा बीच्या बाजूला नाहीये. मग अशा पद्धतीने जर समजा काहीतरी तुम्हाला इनपुट तुम्ही जर अरेंज केले, तर ते बरोबर आपली लाईन त्याच्यामध्ये ड्रॉ होऊन जाते. ठीक आहे. 2 वगैरे समजा तुम्हाला जर असं सांगितलं असेल, ए हा बी आणि सीच्या मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ए झाला, बी इकडे तर असेल आणि नाहीतर इकडे तर असेल. ठीक आहे. बी आणि सीच्या मध्ये आहे. बी आणि सी अशा प्रकारचे आपण 2 डायग्राम त्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे सरळ साध्या पद्धतीने अरेंजमेंट असते. 1 रो अरेंजमेंट असू द्या किंवा 2 रो अरेंजमेंट असू द्या. ए हा बीच्या समोर बसलेला आहे. सी हा डीच्या समोर बसलेला आहे. ठीक आहे. ईच्या समोर कोण आहे असं सांगा. ठीक आहे. हे 6 प्रकारचे लोक आहेत. ठीक आहे. किंवा ए जो आहे तो म्हणजे तुम्हाला सर्क्युलर प्रकारची जर अरेंजमेंट असेल, म्हणजे राउंड टेबल कॉन्फरन्स वगैरे जे आपण म्हणतो. 6 लोकं बसलेले आहेत. मग त्या पद्धतीने राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये ए हा बीकडे तोंड करून बसलेला आहे. ठीक आहे. सीच्या राइट साइडला त्याच्यामध्ये कुठलातरी व्यक्ती आहे. अशा पद्धतीचे फक्त आपल्याला इनपुट दिले जातात. सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. अवघड असं काहीच नाहीये. ज्यावेळेस आपण डायग्राम काढायला शिकू म्हणजे डिजिटल बोर्डवर ज्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये अवघड असं काही प्रकार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्क्युलर अरेंजमेंट असू द्या किंवा पॉलिगोनल अरेंजमेंट असू द्या. म्हणजे ट्रायंगलमध्ये अरेंजमेंट असू द्या किंवा क्वाड्रिलॅटरल अरेंजमेंट असू द्या. म्हणजे चौकोनी प्रकारची अरेंजमेंट. एक चौकोनामध्ये ए इकडच्या बाजूला बसलेला आहे, बी इकडच्या बाजूला बसलेला आहे. समोर कोण आहे असं सांगा. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे लिनियर अरेंजमेंटचे. ठीक आहे. लिनियर अरेंजमेंट असू द्या, सिलोसिझम असू द्या किंवा ब्लड रिलेशन असू द्या.
ब्लड रिलेशन वगैरे सुद्धा आपल्याला नातेसंबंध वगैरे आपल्याला सांगितले जातात. ए हा याच्या कुणाच्या तरी बायकोच्या भावाच्या नातूचा असा कोणतरी आहे. मग ह्या दोघांमधलं नातं काय आहे? अशा प्रकारचे सरळ साधे प्रश्न असतात. पण ब्लड रिलेशन्स वगैरे सुद्धा समजून घेण्यासाठी ज्यावेळेस आपण अभ्यासामध्ये अशा प्रकारचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला त्यांना काही साईन वगैरे द्यावे लागतात. मेल पुरुष असेल तर त्याला आपण प्लस देणार, फिमेल पुरुष असेल तर मायनस देणार. ठीक आहे. म्हणजे त्याचा मुलगा असेल तर आपण त्याच्या वर करून खाली बाण वगैरे मारणार. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला एकदा नातेसंबंध तुम्हाला जोडता आले आणि एक समजा 10 ते 15 साईन आहेत. ते 10 ते 15 साईन फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 10 ते 15 साईन ठेवलं तर ब्लड रिलेशनमधली कुठलीही डायग्राम आपल्याला ड्रॉ करता येते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची अरेंजमेंट वगैरे प्रॉपर पद्धतीने करता येते. एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. सिलोसिझम आहे समजा. ठीक आहे. सिलोसिझममध्ये सुद्धा म्हणजे वेगळं असं काही नसतं. मी तुम्हाला जे-एम-एफ-सीमध्ये सुद्धा शिकवत असताना बऱ्याच वेळेस सांगत असतो, की आर्टिकल 14 जो आहे तो एक अतिशय वाइडर आहे. आर्टिकल 15 जो आहे तो त्याच्यापेक्षा थोडासा नॅरोवर आहे आणि आर्टिकल 16 अजून नॅरोवर आहे. कुणासोबत जरी इक्वालिटी नसेल समजा, कुणासोबत जरी इनइक्वालिटी होत असेल, तर त्याचं आर्टिकल 14 प्रमाणे व्हायोलेशन होत असतं. आर्टिकल 14 तिथे लागू होतो. ठीक आहे. फक्त रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ फक्त एवढ्याच ग्राउंडवर जर समजा डिस्क्रिमिनेशन होत असेल, तर लिमिटेड त्याच्यामध्ये एवढ्याच ग्राउंडसाठी फक्त आर्टिकल 15 अवेलेबल असतो. आणि ह्या ग्राउंडवर डिस्क्रिमिनेशन जर एम्प्लॉयमेंटमध्ये होत असेल, तर आणि तर फक्त आर्टिकल 16 अवेलेबल असतो. म्हणजे आपण व्हेन डायग्राम जर काढायचं म्हणलं, सगळ्यात वरचं मोठं सर्कल आपलं आर्टिकल 14चं होतं. त्याच्या मधातलं सर्कल आर्टिकल 15चं होतं आणि त्याच्या अजून मधातलं सर्कल आपलं आर्टिकल 16चं होतं. ठीक आहे. म्हणजे ऑल व्हायोलेशन्स अंडर आर्टिकल 15 कव्हर अंडर आर्टिकल म्हणजे आर्टिकल समजा 14 ऑल्सो. म्हणजे जे व्हायोलेशन 15 मध्ये होतात, तर ते 14 मध्ये सुद्धा व्हायोलेशन होतात. 16चं व्हायोलेशन झालं तर 14 ऑटोमॅटिकमध्ये येतो. 15चं ऑटोमॅटिकमध्ये येऊन जातो. म्हणजे 16 जो आहे तो एकदम नॅरोवर आहे. 15 जो आहे त्याच्यापेक्षा वाइडर आहे आणि 14 जो आहे त्याच्यापेक्षा वाइडर आहे. तर ह्या ज्या वेन डायग्राम आपण समजून घेतलेल्या असतात जे-एम-एफ-सी बॅचमध्ये. ठीक आहे. तोच वेन डायग्रामचा प्रकार जो आहे, मी जे तुम्हाला वेन डायग्राम वापरत असतो. तर हे कुठेतरी मी साठी जे वाचलेलं आहे. सिलोसिझम जो मी साठी शिकलेला आहे, ज्याच्यामध्ये डायग्राम वगैरे अशा आम्ही काढलेल्या आहेत. तोच आपण हेच नॉलेज मी जे-एम-एफ-सीसाठी वापरून तुम्हाला कन्सेप्ट समजवण्यासाठी बऱ्याच वेळेस वापरलेलं आहे. तर तेच आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सरळ साधे त्याच्यामध्ये उदाहरणं असतात. ऑल बॅग्स आर पॉकेट. सगळ्याच्या सगळ्या बॅग्स आहेत त्या पॉकेट्स आहेत. मग पॉकेट आपण काय करणार? म्हणजे ऑल बॅग्स आर पॉकेट म्हणजे बॅग्सचं सर्कल आपण मध्ये काढणार आणि पॉकेटचं सर्कल मोठं काढणार. ठीक आहे. म्हणजे सगळे 15 मधले व्हायोलेशन्स 14चे आहेत. म्हणजे 15 काय झाला? लहान झाला आणि 14 त्याच्यापेक्षा मोठा झाला. तर अशा पद्धतीने सर्कल जर आपण काढायला शिकलो, तर आपल्याला सिलोसिझम सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात अवघड वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे आता बघायला खूप अवघड वाटतं. तुम्हाला याची तुम्ही कधी अभ्यास केलेला नाहीये. ठीक आहे. समजा तुमच्यापैकी काही लोकं अभ्यास करणारे लोकं असतील. त्यांना सिलोसिस म्हणजे काही मोठी गोष्ट वाटणार नाही. ठीक आहे. त्यांनी हे याच्या अगोदर बघितलेलं आहे किंवा तुमच्यातले काही लोक असे असतील, ज्यांनी याच्या अगोदर बँकिंग लॉचा अभ्यास वगैरे केलेला आहे. त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये अवघड काही वाटणार नाही. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगतोय, की आपलं पहिलं लेक्चर आहे. तुम्हाला एक आयडिया आणून देण्याचा आपण प्रयत्न करतोय, की आपले प्रिलिमचे जे 3 सब्जेक्ट आहेत, इंग्लिश, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस. ठीक आहे. काही लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचं सुद्धा येत आहे, की सर मी जे-एम-एफ-सी आता तुमच्यातले बरेच म्हणजे मेजर लोकं जे-एम-एफ-सी बॅचवाले आहेत. मी जे-एम-एफ-सीचा अभ्यास करतो. जे-एम-एफ-सीचा अभ्यास करत असताना हे माझं कसं कव्हर होईल? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं खूप काही मोठं असं नाहीये. समजा एखादा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल, ठीक आहे. तर तो इंग्लिशचा त्याचा 250 मार्काचा पेपर असतो. आपल्याला इथे फक्त इंग्लिश 25 मार्काला बघायचं. ठीक आहे. म्हणजे इंग्लिशचा अख्खा पेपर 250 मार्काला त्याला द्यावा लागतो. रिझनिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं सुद्धा त्याला खूप म्हणजे मोठा एक अख्खा पेपर फर्स्ट त्याच्यामध्ये या रिझनिंग वगैरेसाठी असतो. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की एखाद्या माणसाची कॅपॅसिटी जी आहे, ती म्हणजे फार जास्त असते. आपण जे-एम-एफचा जो अभ्यास करतोय, अख्खे 12 विषयाचा जो तुम्ही अभ्यास करताय, तेवढा अभ्यास यू-पी-एस-सीची तयारी करणारे विद्यार्थी किंवा साधी आपले एम-पी-एस-सी वगैरे तयारी करणारे पुण्यातले जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानाचा करतात. आपण भारतीय संविधान जे आपण अभ्यास करतो ते फार फार आणि फार कमी आहे. ठीक आहे. एम. लक्ष्मीकांतचं एक जर आपण मोठं पुस्तक बघितलं, त्याच्यामध्ये आपले सगळे 12ला 12 विषयांचा अभ्यास होऊन जातो जे-एम-एफ-सीच्या. ठीक आहे. त्यामुळे आपण जे करतोय ते फार कमी आहे. ह्याच्यामध्ये असं ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करू शकणार नाही असं अजिबात डोक्यात आणू नका. आपण जो अभ्यास करणार आहोत फक्त आणि फक्त 3 सब्जेक्ट त्यातला इंग्लिश, रिझनिंग, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री. ठीक आहे. 6 महिन्याचं फक्त आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत. जे मी स्वतः कलेक्शन करून तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये ज्या नवीन घडामोडी घडलेल्या आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये, ठीक आहे, त्या तुम्हाला मी देणार पण आहे आणि तुम्हाला मी व्यवस्थित समजावून पण सांगणार आहे. त्याच्यावर आपल्या क्लासमध्ये लेक्चर पण असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे असं घडलेलं आहे, यू बाबतीत हे नियम आहेत.
ठीक आहे. बँकांच्या बाबतीत हे नवीन सर्क्युलर आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फास्टॅग पेमेंट बँकबद्दल अशा प्रकारचे नियम आलेले आहेत. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सरळ साध्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये समजून घेऊन मी तुम्हाला ते परत-परत आपण क्लासमध्ये गिरवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बँकिंग अवेअरनेस करणं असं जर आपण एक समजा लेक्चरच्या दृष्टीने जर आपण विचार केला, फार तर फार त्याच्यामध्ये 20-25 लेक्चर खूप झाले. बँकिंग अवेअरनेस मागच्या 6 महिन्याचा जरी अभ्यास करायचा म्हटलं, तर 20-25 लेक्चर त्याच्यामध्ये मोर दॅन इनफ झाले. ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज जरी आपण बघायचं म्हटलं, इंग्लिश लँग्वेजच्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला नवीन वाटणार नाहीत. कारण तुम्ही 11वीला 12वीला तुमच्या 12वीला जे इंग्लिश असेल, तुम्ही 10वीला जे इंग्लिश असेल, ठीक आहे. बऱ्यापैकी गोष्टी तशा प्रकारच्या आहेत. किंवा अजून कुठे जर समजा तुम्ही सेट-नेटला समजा तुम्ही काही समजा तशा प्रकारच्या पेपरमध्ये तुम्ही सोडवलेलं असेल कुठे, सॉरी सी वगैरेचे पेपर असू द्या, लॉ सी असू द्या किंवा एल-एल-एमची वगैरे सी असू द्या. अशा प्रकारच्या कुठल्या सी तुम्ही जे इंग्लिश सोडवलेलं आहे, ठीक आहे. याच नॉलेजच्या बेसिसवर सुद्धा आपल्याला इंग्लिशचे बरेच प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहेत. इंग्लिश तर जवळचंच आहे, म्हणजे अर्धं सोडवल्यासारखं आहे. इंग्लिशचा तुमचा अर्धा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो. प्रत्येकाचा झालेला असतो. ठीक आहे. दुसरं रिझनिंग जे आहे, म्हणजे मेन अभ्यास फक्त कशाचा करायचा आहे? रिझनिंगचा करायचा आहे. ठीक आहे. मेन अभ्यास फक्त रिझनिंगचा करायचा आहे. तो आपण आपल्या क्लासमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपलं कुठलेही पार्ट असू द्या, कुठले पॉइंट असू द्या. जसं मी तुम्हाला उदाहरणादाखल मी तुम्हाला ह्याचं सांगितलं. सिटिंग अरेंजमेंट सांगितलं, सिलोसिझम सांगितलं, ब्लड रिलेशन सांगितलं. सगळ्यात जास्त प्रश्न आपल्या त्याच्यामध्ये पझलवर विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे आपण याचा जर अभ्यास केला, की आपल्याला कुठे-कुठे, किती-किती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सीरीज वगैरे त्याच्यामध्ये अगोदर विचारलं जायचं खूप जास्त. एनालॉजी अगोदर खूप विचारली जायची. पण तुम्ही 2020 बघा, 2021 बघा, 2022 बघा. ठीक आहे. यांच्या प्रिलिम, मेन्स वगैरे जिथे कुठे आय-बी-पी-एसला अशा प्रकारचे प्रश्न आहेत. एनालॉजीवर अजिबात प्रश्न आलेले नाहीये. ठीक आहे. सीरीजवर प्रश्न आलेले नाहीयेत. क्लासिफिकेशनवर प्रश्न आलेले नाहीयेत. अल्फाबेट टेस्टवर त्याच्यामध्ये फक्त 2021ला एक प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतर मेन्स 2021च्या आय-बी-पी-एसच्या परीक्षेला एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे खूप कमी प्रश्न अल्फाबेटवर वगैरे सुद्धा आलेले आहेत. तुमचे प्रश्न कोडिंग, डिकोडिंगवर त्याच्यामध्ये समजा 3-3, 4-4, 5-5 प्रश्न असतात आपल्याला. कोडिंगवर वगैरे समजा तुम्हाला 3-4 प्रश्न विचारतील. सिटिंग अरेंजमेंटवर एका-एका म्हणजे ज्या वर्षी प्रश्न असतात, सगळ्यात जास्त प्रश्न सिटिंग अरेंजमेंटवर असतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये 2021ला सिटिंग अरेंजमेंटवर 10 प्रश्न विचारले होते. ठीक आहे, म्हणजे आय-बी-पी-एसने. त्याच्यानंतर 2021 म्हणजे 21च्या म्हणजे एस-बी-आय पी-ओला सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी 10 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर आय-बी-पी-एसच्या प्रिलिम 2020ला सुद्धा सिटिंग अरेंजमेंटवर 10 प्रश्न विचारले होते. सगळ्यात म्हणजे सेकंड इम्पोर्टंट टॉपिक जर आपला म्हटलं तर आपला सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि सगळ्यात जास्त प्रश्न तुम्ही कोणत्याही कुठल्याही परीक्षेचे तुम्ही जर बघितले, ठीक आहे, तर तुमचे पझल टेस्टवर जास्त प्रश्न असतात. पझल टेस्टवर आपल्याला म्हणजे समजा 2021ला त्यांनी 17 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पझल टेस्टवर आय-बी-पी-एस पी-ओला प्रिलिम 2021ला त्यांनी त्याच्यामध्ये 10 प्रश्न विचारले होते. एस-बी-आय पी-ओला त्यांनी त्याच्यामध्ये एकदमच हाईट केली होती. 2022ला 22 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-बी-आय पी-ओ प्रिलिम 2021ला 15 प्रश्न विचारले होते. म्हणजे पझलचा जर तुम्ही आकडा बघितला, तर तो 17, 10, 22, 15, 12, 20, 10 अशा प्रकारचा आहे. आणि एकही वर्ष असं जात नाही, की त्याच्यामध्ये तुम्हाला पझलवर प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे. म्हणजे हे खूप असं भयंकर अवघड वगैरे असतं असं अजिबात नाहीये. ठीक आहे. ब्लड रिलेशन्सवर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात. एखाद्या वर्षी कधी गॅप पडतो, पण 3-4 प्रश्न वगैरे तुम्हाला ब्लड रिलेशन्सवर असतात. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचे पझल्स, त्याच्यानंतर सेकंड इम्पोर्टंट सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंट सोडवायला सुद्धा त्याच्यामध्ये सोपे असतात. सिटिंग अरेंजमेंट आणि एकदम आपल्या डोक्याची चांगली टेस्ट घेतात. एकदा आपण त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे काढायला शिकलो आणि आपल्या लक्षात आलं, ठीक आहे. आणि अवघड असं काहीच नसतं. समजा 2 पॉसिबिलिटीज जर तुम्हाला वाटत असतील, तर लगेच दुसरी डायग्राम काढायची त्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने जर आपण म्हणजे मी तुम्हाला ते सांगेलच पुढच्या वेळामध्ये. तर तेवढं जर आपण त्याच्यामध्ये शिकून घेतलं, तर आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा अवघड असं काही वाटणार नाही. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा विषय, की प्रत्येकच गोष्ट तुम्हाला प्रत्येकच आय-बी-पी-एसचा प्रत्येक प्रत्येक प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे, असं डोक्यामध्ये अजिबात प्रिझम्पशन आणायचं नाही. 125 जागा आहेत. त्या 125 जागा सुद्धा शेवटी मेन्स वगैरे पुढे होत असताना आपल्या अजून जास्त जागा वाढत असतात. ठीक आहे. आपलं जे-एम-एफ-सी सारखं त्याच्यामध्ये एम-पी-एस-सी देते मध्ये, की आम्ही एवढ्या जागा आहेत आणि आम्ही ह्या जागा पुढे वाढवू शकतात. पण इकडे त्याच्यापेक्षा तसं जे-एम-एफ-सी जागा जास्त तर वाढत नाहीत. त्यांनी देतात तसं, की आम्ही जागा वाढवण्याचा, कमी करण्याचा आमच्याकडे अधिकार आहे. असं एम-पी-एस-सी फक्त देत असतं. पण आय-बी-पी-एसमध्ये खरंच जागा वाढतात. जेवढ्या जास्त बँका पार्टिसिपेट केलेल्या आहेत, त्या बँकांची संख्या सुद्धा पुढे वाढते. मध्ये एस-बी-आय वगैरे सारख्या बँका किंवा अजून दुसऱ्या महत्त्वाच्या ज्या बँका आहेत, ह्या सुरुवातीच्या स्टेजला बऱ्याच वेळेस पार्टिसिपेट करत नाहीत. आय-बी-पी-एस फक्त या बँकांना रिक्वेस्ट करतं, की तुमच्याकडे किती लॉ ऑफिसरच्या व्हॅकन्सीज आहेत, तुम्हाला किती भरायच्या आहेत. अशा पद्धतीने सुरुवातीला पार्टिसिपेट करायला सांगतं. पण सगळ्याच बँक सुरुवातीच्या स्टेजला पार्टिसिपेट करत नाहीत. मेन्स नंतर वगैरे पार्टिसिपेट करतात किंवा इंटरव्ह्यू नंतरही पार्टिसिपेट करू शकतात. आणि ह्या 125च्या जागा तुमच्या अजून पुढे वाढून 200 पर्यंत पण जाऊ शकतात. फक्त लॉ ऑफिसरच्या जागा.
इथे जागा वाढण्याला चान्स आहे. दरवर्षी हा प्रकार होतो. दरवर्षी जागा वाढतात आय-बी-पी-एसच्या सुद्धा. तर 125 जागा ह्याचे तुम्हाला एकाच 10 प्रमाणात वगैरे पुढे त्याच्यामध्ये त्यांनी लोकं घेणार. म्हणजे 1000-1200 लोकं आपले त्याच्यामध्ये 1200 लोकं मेन्सला त्याच्यामध्ये जाणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यापर्यंत जाणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. महाराष्ट्रातनं खूप जास्त प्रिपरेशन करणारे जर तुम्ही लोकं बघितले, जसं मी तुम्हाला सांगितलं, असे स्पेसिफिक लॉ ऑफिसरचे क्लास घेणारं कुणीही त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाहीये. ठीक आहे. जे आहेत ते समजा बाहेरचे लोकं वगैरे आहेत आणि ते सुद्धा म्हणजे बाहेरच क्लास घेतात. म्हणजे ते ऑनलाईन वगैरे क्लास समजा बरेच विद्यार्थी तिकडे जॉइन करत असतील. पण आपण आपल्या महाराष्ट्रातनं हे सगळं क्लासेस सुद्धा घेत नाहीत म्हणजे काय? कॉम्पिटिशन कमी आहे. मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय, की मनामध्ये कुठल्या जर तुमच्या शंका अजूनही असतील, की सिलेबस अवघड आहे, कॉम्पिटिशन काहीतरी भयंकर आहे, जास्त आहे, बाहेरचं कॉम्पिटिशन आहे, असं डोक्यातनं पहिली गोष्ट तुम्ही काढून टाका. ठीक आहे. हे एकदम म्हणजे सरळ साध्या पद्धतीने होण्यासारखं आहे आणि असं खूप काही तुम्हाला जे-एम-एफ-सीच्या सिलेबसपेक्षा आपल्याला हे थोडं वेगळं असल्यामुळे आपल्याला अवघड वाटतंय. पण जे-एम-एफ-सीच्या सिलेबसच्या सुद्धा हे त्याच्यामध्ये खूप जास्त नाहीये. जे-एम-एफ-सीला आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोड अख्खा मोठा वाचायला लागतो. सी-आर-पी-सीचा अभ्यास करायला लागतो. ठीक आहे. 60-60 लेक्चर तुमचे सिव्हिल प्रोसिजर कोडवर, 60 लेक्चर सी-आर-पी-सीवर वगैरे आपण घेत असतो क्लासमध्ये. ठीक आहे. आता आपण बी-एन-एस शिकवलाय क्लासमध्ये समजा. त्याचे 61 लेक्चर झालेले आहेत. इकडे तसं नाहीये. इकडे 61 लेक्चरमध्ये तुमचा अख्खा प्रिलिमचा सिलेबस संपून जातोय. इंग्लिश असू द्या, त्यानंतर हे रिझनिंग असू द्या आणि जनरल अवेअरनेस विथ बँकिंग इंडस्ट्री. हे सगळंच्या सगळं तुमचं त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, की तुमच्या एक समजा 70-80 लेक्चरमध्ये सगळंच्या सगळं संपून जाणार आहे. म्हणजे 2 विषय एवढं समजा, दीड विषय एवढं. जे-एम-एफ-सीच्या दीड विषयामध्ये सगळ्याच्या सगळा पोर्शन संपून जाणार आहे. महत्त्वाचं फक्त काय असतं, की आपण थोडी जर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. ते प्रॅक्टिसची सुद्धा मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे. क्लासच्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये टेस्ट वगैरे करून घेणार आहे. आणि एकदा तुम्ही हे करून घेतल्यानंतर ठीक आहे, ही तर तुम्ही परीक्षा देणारच आहात. या परीक्षेमध्ये सुद्धा व्हॅकन्सी मोठी असल्यामुळे आपले चान्सेस सिलेक्शनचे जास्त आहेत. ठीक आहे. पण हुकून-चुकून समजा असं झालं, की तुमचं त्याच्यामध्ये समजा मेन्समध्ये काहीतरी घोळ झाला, इंटरव्ह्यूमध्ये समजा काहीतरी घोळ झाला, तरीसुद्धा एक मोठा एरिया तुमच्यासाठी ओपन होणार आहे. जे-एम-एफ-सी वगैरे जर आपण बघितलं, जे-एम-एफ-सी वगैरेच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, तर आपण जानेवारीपासून जे-एम-एफ-सीची जाहिरातीची आपण वाट बघत आहोत. ठीक आहे. अजून सुद्धा जाहिरात आलेली नाहीये. म्हणजे मार्चमध्ये पेपर होणार होता. ह्या आय-बी-पी-एस वगैरे बँका, लॉ ऑफिसरचे जे व्हॅकन्सीज आहेत, म्हणजे वर्षातनं 2-3 व्हॅकन्सी येतात. ठीक आहे. एकदा जर तुम्ही हा अभ्यास आपण व्यवस्थित करून ठेवला, म्हणजे मनामध्ये कुठली निगेटिव्हिटी न आणता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? आता ऑफिसमध्ये बरेच विद्यार्थी येऊन मला चौकशी करतायत, की "सर जे-एम-एफ-सीचा अभ्यास करत असताना इकडे गेलो तर डायव्हर्ट होईल का?" तर हे अशा प्रकारचा विचार मनामध्ये अजिबात आणायचा नाही. जो वेळ आपल्याकडे आहे, ठीक आहे, म्हणजे आपलं डोकं काही एवढं असं कच्चं नाही आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये असं आपण अभ्यास करू शकत नाही असं नाहीये. ठीक आहे. सगळ्या काही गोष्टी आपण करू शकतो आणि ह्याच्यासाठी काही खूप जास्त वेळ द्यायचा नाहीये. जे-एम-एफ-सीला 12 विषय आहेत. असं समजा, की जे-एम-एफ-सीला तुम्हाला त्याच्यामध्ये 12च्या जागी समजा 15 विषय आहेत असं समजा. ठीक आहे. 3 दुसरे 2 समजा अजून समजा आपले नवीन जे क्रिमिनल लॉज आपण आणलेले आहेत. जुन्या क्रिमिनल लॉचा तर आपण अभ्यास केला. आता नवीन क्रिमिनल लॉचा पण आलेत नवीन तर आपण अभ्यास करतोय. तर अजून 3 नवीन क्रिमिनल कायदे आले असं समजा. असं समजून तुम्ही ह्या सगळ्या विषयांचा सुद्धा अभ्यास करा. 3 क्रिमिनल लॉजपेक्षा जास्त टायमिंग या आय-बी-पी-एसच्या प्रिलिम आणि मेन्स दोघांना मिळून सुद्धा लागत नाही. प्रिलिम आणि मेन्स दोघांच्या तयारीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढा वेळ अजिबात लागत नाही. ठीक आहे. मेन्सचे जे लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल. फार तर फार किती लेक्चर्स आहेत? इथे तुम्हाला 1 मिनिट जर सांगायचं जर म्हटलं बघून. 1 मिनिट हां. ठीक आहे. समजा तुमच्या कंटेंटमध्ये 112 लेक्चर्स आहेत फक्त मेन्सचे. त्याच्यामध्ये आर-बी-आय ॲक्ट 7 लेक्चरमध्ये जिकडे-तिकडे होऊन जातो. ठीक आहे. त्याचं तुम्ही म्हणजे बाकीचं आपल्याला फक्त त्याचं रिव्हिजन वगैरे करायचं आहे. 7 लेक्चर झाले की आर-बी-आय ॲक्ट संपून जातो. कॉम्पिटिशन ॲक्ट 3 लेक्चरमध्ये संपून जातो. ठीक आहे. एव्हिडन्स ॲक्ट पण आपण तुम्हाला त्याच्यात ॲड करून दिलेला आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट फक्त 5 लेक्चर आहेत. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट फक्त 3 लेक्चर आहेत. 3 लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये काही राहत नाही असं. मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचे 4 लेक्चर आहेत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचे पण 2 लेक्चर तुम्हाला एक माहितीसाठी ॲड केलेले आहेत आपण. सरफेसाई ॲक्ट आपला 2 लेक्चरमध्ये संपवतो. ठीक आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे काही लेक्चर बाकी आहेत. तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आपला सगळ्यात महत्त्वाचा. त्याला आपण फक्त 19 लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने आपण अजून जास्त कव्हर केलेला आहे. राइट टू इन्फॉर्मेशन 4 लेक्चरमध्ये जिकडे-तिकडे झालेला आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्टचे 2 लेक्चर तुमच्या कोर्समध्ये ॲड केलेले आहेत. लिमिटेशन ॲक्टचे 9 लेक्चर आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे. बँकर्स एव्हिडन्स ॲक्ट तर 2 लेक्चरमध्ये जिकडे-तिकडे होऊन जातो. रिकव्हरी ऑफ डेब्ट्स अँड बँक्रप्सी ॲक्ट
जो आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा 3 लेक्चरमध्ये संपून जातो. सांगायचं तात्पर्य काय आहे, हा जो मेन्सचा सुद्धा पोर्शन आहे, असा काही खूप काही मोठा आहे असं अजिबात नाहीये. ठीक आहे. म्हणजे मनामध्ये अशा प्रकारच्या आपल्या शंका ज्या आहेत, शंका किंवा कुशंका अजिबात आणायच्या नाहीयेत. ठीक आहे. कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन जर आपण नवीन करत असू, तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की मनामधनं असलेली निगेटिव्हिटी सगळी बाजूला काढून टाकायची. ठीक आहे. तुम्ही आता ज्यावेळेस रिझनिंगचं पुस्तक उघडत असाल, तुम्हाला ते रिझनिंगचं पुस्तक काहीतरी अवघड वाटत असेल, भयंकर वाटत असेल. ठीक आहे. पण माझ्यावर तुम्हाला आता तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. तुम्हाला ज्यावेळेस मी ते सीटिंग अरेंजमेंट शिकवेल किंवा ज्यावेळेस मी तुम्हाला ते सिलोसिझम शिकवेल, सरळ साध्या मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. ते इंग्लिशमध्येच आपल्याला सोडवायचं आहे. आपल्या टेस्ट सीरीज वगैरे सगळ्या इंग्लिशमध्ये असणार आहेत. ठीक आहे. आणि ते वर्डिंग वगैरे प्रश्न वगैरे जे तुम्हाला मी आपल्या डिजिटल बोर्डवर जे दाखवणार आहे, ते सगळे इंग्लिशमध्ये असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे समजावण्यासाठी आपण फक्त मराठी वापरणार आहोत आणि आपल्या मराठीची अंडरस्टँडिंग त्या इंग्लिशच्या क्वेशन्स सोबत आपल्याला बसवायची आहे. म्हणजे तुम्हाला जे शब्द असतात, ते शब्द आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नसतात. म्हणजे ते शब्द आपल्याला समजून घेण्यासाठी फक्त इंग्लिश आपल्याला वापरायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अवघड असं वाटणार नाही. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विश्वास मी तुम्हाला सुरुवातीला देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे शब्द कशासाठी? समजा एक्स्ट्रीम राइट. तो एक्स्ट्रीम राइटला म्हणजे तो एकदम राइट बाजूला बसलेला आहे. ठीक आहे. याच्या बिसाइड्स बसलेला नाहीये. तर अशा प्रकारचे काही शब्द असतात. हे शब्द आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे आपल्याला सिलोसिझम वगैरेच्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते. ब्लड रिलेशन्स आपल्याला समजून घेण्याची भीती वाटते. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. काही लोकं नातेसंबंध वगैरे समजण्यामध्ये एक्सपर्ट असतात. पण त्यांचे जे शब्द आहेत, त्यांचे जे नावं आहेत, त्यांचे जे साईन आहेत, हे सगळे एक फार 10-15 साईन फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगेल, त्यावेळेस तुम्हाला ह्या रिझनिंगमध्ये सुद्धा अवघड असं खूप काही वाटणार नाहीये. ठीक आहे. वेळेनुसार आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये खूप जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्याची फक्त प्रॅक्टिस जास्त करायची लागणार, प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर ते प्रॅक्टिस सुद्धा प्रिलिमच्या समजा शेवटचा जो तुमचा वेळ असेल, आपण तुमच्याकडनं आता काय अपेक्षित आहे, की तुम्हाला जो मेन्सचा कंटेंट मिळालेला आहे, ह्या एक्झामची तयारी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी तसं सगळ्यांनीच म्हणजे तुमच्यापैकी मेजर लोकांनी पूर्ण फीस भरून ॲडमिशन घेतलेलं आहे. पूर्ण फीस भरलेल्या सगळ्याच लोकांना आपण मेन्सचे लेक्चर दिलेले आहेत. पण तुमच्यातले काही लोक असे आहेत, ज्यांनी सुरुवातीला आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ₹4000 वगैरे भरलेले आहेत. त्यांचे आपण लाईव्ह लेक्चर वगैरे सुरू केलेले आहेत. ठीक आहे. लाईव्हमध्ये ते लोक अटेंड करतात. त्यांना मेन्सचे पूर्ण लेक्चर दिलेले नाहीयेत. ठीक आहे. ते मेन्सचे पूर्ण लेक्चर बँक ऑफ इंडियासाठी तेवढेच लेक्चर आपण ₹8000 फीसवर दिलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा जेवढं लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे कंप्लीट करून ते लेक्चर घेता येतील तेवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. कारण स्ट्रॅटेजीच ही आहे, की पहिल्या एका महिन्यामध्ये खरं तर तुम्ही मेन्सचा अभ्यास सगळा बाजूला काढला पाहिजे. पहिल्या एका महिन्यामध्ये मेन्सचा सगळ्याच्या सगळे जे विषय आहेत, हे 112 लेक्चर्स आहेत. 112 लेक्चरमधले अर्ध्या तासाचे 45 मिनिटाचे लेक्चर्स आहेत. 112 जर म्हटलं तर समजा तुमचे आता आपले महिन्याचे समजा 30 दिवस. ठीक आहे. समजा तुम्ही दिवसाचे 2 तास 2-2, 3-3 लेक्चर जर तुम्ही बघितले. ठीक आहे. 3-3, 4-4 लेक्चर जर तुम्ही बघितले, तर तुमचं महिन्याभरामध्ये सगळं मेन्सचं कंप्लीट होऊन जातं. आणि आपलं डेली क्लासचं लेक्चर एक ऐकायचं तुम्हाला ॲडिशनली. क्लासच्या लेक्चरमध्ये आपण प्रिलिमचा पण आपण सिलेबस कव्हर करणार आहे. मेन्सचे राहिलेले लेक्चर पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय ॲड करणार आहे. मेन्सचं आपल्याला शेवटी रिव्हिजन पण घ्यायचे आहे. ज्यावेळेस तुमचं नोव्हेंबरमध्ये पूर्वपरीक्षा होईल, ठीक आहे. त्यानंतर आपण मेन्सचे जे बाकी विषय आहेत, त्या विषयांचं आपण रिव्हिजन वगैरे सुद्धा घेणार आहेत. ठीक आहे. जेणेकरून परत एकदा ते ब्रशअप होतील. पण पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये, ठीक आहे, मेन्सचे जे सगळे लेक्चर्स आहेत, हे सगळेच्या सगळे लेक्चर्स तुम्हाला बाजूला काढून टाकायचे आहेत. ठीक आहे. तरच तुम्ही त्याच्यामध्ये ह्या कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या पद्धतीने टिकून राहणार आहेत. अदरवाईज तुम्ही जर आता समजा पहिला 1 महिना आता आपल्याला प्रिलिमचा सिलेबस कव्हर करायलाच नोव्हेंबरपर्यंत लागेल. समजा ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त प्रिलिमचाच अभ्यास केला आणि पुढच्या प्रिलिमच्या तोंडावर जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असाल, तर ती स्ट्रॅटेजी आपली चुकून जाईल. आणि तुम्ही नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये फक्त मेन्सचा करतो असा जर विचार करत असाल, तर तेही त्याच्यामध्ये आपलं थोडंसं रिस्की असणार आहे. ठीक आहे. एवढी आपण कष्ट घेतो तर आपल्याला 100% पोस्ट मिळाली पाहिजे. त्या 100% पोस्ट मिळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तयारी केली पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी परत-परत तुम्हाला तीच गोष्टी सांगतोय, की तुम्हाला एक बूस्टअप करण्याचा प्रयत्न करतोय, की मनामध्ये निगेटिव्हिटी अजिबात शिवू द्यायची नाही. ज्यावेळेस BMCची जाहिरात आली होती, त्या BMCला असाच एक कायदा होता. ठीक आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा कायदा होता. त्या मुंबई महानगरपालिकेचा कायदा एवढा मोठा आणि एवढा जुना, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भयंकर भीती होती. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, की तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. आपण जे आहे ते किती जरी अवघड असला, किती जरी कठीण असला, ठीक आहे. ज्यावेळेस मी समजावून सांगेल, त्यावेळेस तुम्हाला तो अजिबात अवघड वाटणार नाही. त्यावेळेस तुम्हाला ते खूप भयंकर असं वाटणार नाही. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा तेच सांगतोय, की रिझनिंग तुम्हाला आता पुस्तकं बघून अवघड वाटत असेल, एखाद्या रिझनिंगचं तुम्ही पुस्तक कुठलंही घ्या. ठीक आहे. समजा आर्यन पब्लिकेशनचं घ्या किंवा अजून कुठल्या पब्लिकेशनचं घ्या. कुठलंही ज्याच्यावर IBPS रिझनिंग
अशा पद्धतीने तो तुम्हाला जो मी सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस त्याच्यामध्ये असला पाहिजे. ज्याच्यामध्ये एम-सी-क्यू वगैरे सॉल्व्ह केलेले असले पाहिजेत. रिझनिंगचं तुम्ही कुठलंही एक पुस्तक घेऊ शकता. क्लासमध्ये सुद्धा बरेच एक्झाम्पल आपण सोडून घेणार आहेत. क्लासमध्ये सुद्धा बऱ्याच टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये तुमच्या मी करून घेणार आहे. क्लासमध्ये सुद्धा आपली क्लासच्या वहीमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या ऑलरेडी येणार आहेत. पण तुम्ही कुठलंही एखादं असं पुस्तक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. फक्त पुस्तक घेऊन आज घाबरून अजिबात जायचं नाही. ठीक आहे. ते सध्याच्याला तुम्हाला अवघड दिसतंय का? तर दिसतंय. ठीक आहे. पण मी शिकवल्यानंतर तुम्हाला ते अजिबात अवघड वाटणार नाही. ठीक आहे. इंग्लिशचं सुद्धा तुम्ही IBPS इंग्लिश वगैरे एखादं समजा तुम्ही त्याच्यामध्ये पुस्तक घेऊ शकता. तुम्हाला सुरुवातीला ते बघून अवघड वाटू शकतं. पण जसं मी तुम्हाला सांगतोय, की मी शिकवल्यानंतर तुम्हाला अवघड वाटणार नाही. ठीक आहे. समजा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटचा कायदा असू द्या. तिकडून बसून घ्या तुम्ही. तिकडून बसून घ्या म्हटलं. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटचा कायदा असू द्या. ठीक आहे. तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आता अवघड वाटत असेल, पण पुन्हा त्यानंतर अवघड वाटणार नाही. कारण आपल्याला मुळात काय असतं, त्या कायद्याचा पर्पज वगैरे नेमकं कशासाठी कायदा आणला, ठीक आहे. त्याच्यात बऱ्याच टर्मिनॉलॉजीज असतात. त्या टर्मिनॉलॉजी वगैरे आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं. ठीक आहे. डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलचा कायदा असू द्या किंवा हे असू द्या. ते सुद्धा आपल्याला टर्मिनॉलॉजीज वगैरे माहिती नसल्यामुळे किंवा सुरुवातीला अवघड वाटत असल्यामुळे आपल्याला ते कुठेतरी भयंकर आहे असं वाटतं. पण तशा प्रकारची भीती अजिबात मनात आणायची नाही. BMCवाल्यांना सांगितलं होतं, त्यांनी पण तसंच त्या पद्धतीनेच तयारी केली. त्यांना सुद्धा तो अवघड कायदा आपण सरळ साध्या भाषेमध्ये समजावून सांगितला. ठीक आहे आणि रिझल्टमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढे लोक सिलेक्शन झाले त्याच्यातले 80% विद्यार्थी आपल्या क्लासचे होते. हे सगळं जे झालं त्याच्यामध्ये अवघड कायद्यामध्ये सुद्धा, ठीक आहे, आपल्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सुद्धा सुरुवातीला अवघड वाटू शकतं. त्यामुळे घाबरून अजिबात जायचं नाही. ठीक आहे. मनामध्ये अशी शंका अजिबात आणू नका, की मला रिझनिंग त्याच्यामध्ये जमायला अवघड जाईल. मला रिझनिंग जमणारच नाही. ठीक आहे. मला त्याच्यामध्ये काहीतरी इंग्लिश जमणारच नाही. ठीक आहे. तुम्ही याच्या अगोदर कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंट कधी आपण बघितलेलं नसतं. सिलोसिझम आपण कधी बघितलेलं नसतं. डेटा मेकिंग आपण कधी म्हणजे डिसिजन मेकिंग आपण कधी केलेलं नसतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये रँकिंग टेस्ट वगैरे आपण कधी बघितलेल्या नसतात. इनपुट, आउटपुट आपण कधी काढलेलं नसतं. डायरेक्शन टेस्ट आपण कधी बघितलेलं नसतात. त्यामुळे आपल्याला ते फक्त अवघड वाटतं. अदरवाईज ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करायला लागतो, जे-एम-एफ-सीपेक्षा असा खूप जास्त वेळ लागतो तुम्हाला तयारीसाठी असं अजिबात नाहीये. जे-एम-एफ-सीचेच अजून 12 विषय आपले मोठे-मोठे आहेत. पण इकडे मात्र तुम्हाला कमी वेळेमध्ये हे सगळे तिन्ही विषय आपले कव्हर होण्यासारखे आहेत. आणि IBPS मेन्सची जी तयारी आहे, तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये तर मेन्सची तयारी जिकडे-तिकडे करून टाकणार आहात. ठीक आहे. तुम्ही आजपासून संकल्प करा, की उद्यापासून मी रोज त्याच्यामध्ये 3-4 लेक्चर बघणार आहे. आणि सुरुवात काय करायची? लहान कायद्यांपासून करायची. लहान कायदे म्हणजे काय? आपल्या कोर्समध्ये समजा सांगायचं तर इथं जर बघायचं म्हटलं, ठीक आहे. समजा आता तुमच्या ह्याच्यामध्ये बँकर्स एव्हिडन्स ॲक्ट आहे. बँकर्स एव्हिडन्स ॲक्ट आहे. सगळ्यात कमी लेक्चरवाला. ठीक आहे. तो तुम्ही अगोदर त्याच्यामध्ये कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल सारखा कायदा आहे. ठीक आहे. हे सगळे जे लहान-लहान कायदे आहेत, हे लहान कायदे अगोदर प्रिपेअर करायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किंवा आपण काय करूया, की तुम्हाला आपण त्याच्यामध्ये तसे टार्गेट्स देऊया. ठीक आहे. उद्यापासून मी काय करतो तुम्हाला एक टार्गेट देतो आणि त्या टार्गेटनुसार त्या विषयांची आपण टेस्ट सुद्धा घेऊ. समजा तुम्हाला 2 दिवस दिले जातील, 2-3 दिवस दिले जातील त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन ॲक्टचे लेक्चर बघायचे आहेत. त्यानंतर आपण कॉम्पिटिशन ॲक्टचं एखादं समजा आपण सोबतच रिव्हिजन सेशन वगैरे आपण घेऊ. नंतर घेण्यापेक्षा मी स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये समजा एखादं सेशन वगैरे कॉम्पिटिशन ॲक्टचं आपण घेऊ आणि त्या कॉम्पिटिशन ॲक्टचे सेशन रिव्हिजन सेशन झाल्यानंतर आपण तुमची कॉम्पिटिशन ॲक्टवर टेस्ट घेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण करू जेणेकरून तुम्ही सुद्धा टार्गेट ठेवून कंप्लीट कराल. कारण काय होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते, की तुम्ही तुमच्याकडनं करून घेतलं पाहिजे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपले पेपर आहे. आता आपल्याला बघायला वाटतं, की नोव्हेंबर फार लांब आहे, डिसेंबर फार लांब आहे. ठीक आहे. काही लोकांचं उलटं असतं. त्यांना वाटतं, की नोव्हेंबर तर जवळ आला, आता कधी अभ्यास करू एवढा? डिसेंबर तर जवळ आला, कधी अभ्यास करू एवढा? नोव्हेंबर काही एवढा जवळ म्हणजे असा एवढा जवळ नाहीये. ठीक आहे. एका-एका दिवसामध्ये माणूस बरंच काही करू शकतो. ठीक आहे. काय-काय करू शकतो मी तुम्हाला उद्यापासून सांगेल. ठीक आहे. म्हणजे उद्यापासून किंवा तुम्ही आजच्यासाठी म्हणजे पहिला कायदा आपला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ॲक्टचा असेल. कॉम्पिटिशनपेक्षा काय करू आपण फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटचा कायदा करू समजा. ठीक आहे. तर एखाद्या कायद्यावर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे लेक्चर वगैरे बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर रिव्हिजन वगैरे घेऊ. ठीक आहे. रिव्हिजन घेतल्यानंतर आपण त्याच्यावर टेस्ट वगैरे घेऊ. अशा पद्धतीने तुमच्याकडनं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करून घेऊ. येस. ठीक आहे. येस. जे काही त्याच्यामध्ये काही काय समजा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट वगैरे असे काही कायदे आहेत, ज्याच्यामध्ये काही लेक्चर्स राहिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे त्यावेळेस फार कमी वेळ होता. तर ते राहिलेले जे लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण कंप्लीट करूया. आणि इकडे अजून काही ॲडिशनल कायदे वगैरे सुद्धा आपल्याला जे कव्हर करता येतील, हे सगळे सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तसं मनामध्ये अजिबात तशी शंका येऊ देऊ नका, की आपलं म्हणजे हे कुठेतरी हे अर्धवट वगैरे राहून जाईल. तसं अजिबात होणार नाहीये. ठीक आहे. डेली आपले लेक्चर्स आहेत.
त्या डेली लेक्चर्समध्ये आपण त्याच्यामध्ये राहिलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. जर आपल्याला अजून एक्स्ट्रा काही लेक्चर्स लागले, ठीक आहे, समजा काही काही कारणास्तव सुट्ट्या वगैरे जर पडल्या, तर त्याच्यामध्ये आपण संडेचा वगैरे लेक्चरचा वापर करू. रविवारचे आपण काही लेक्चर युटिलाइज करू किंवा दुसऱ्या कोणत्या पब्लिक हॉलिडेज वगैरे असतील, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं दिवसभर वगैरे घेऊन आपण ते कंप्लीट करूया. ठीक आहे. पण सगळ्यात शेवटी परत एकदा मी तुम्हाला सांगेल, की मनामध्ये अजिबात शंका आणायची नाही, की हे फार मोठा सिलेबस आहे. अजिबात नाहीये. ठीक आहे. आपले सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा आपले 3 नवीन नवीन क्रिमिनल लॉज बी-एन-एस, बी-एस-ए आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ह्या 3 कायद्या एवढा अख्खा सिलेबस तुमचा बँकेचा प्रिलिम आणि मेन्सचा आहे. विश्वास ठेवा एवढाच आहे. ठीक आहे. अजिबात डोक्यात आणायचं नाही, की ह्या 3 क्रिमिनल लॉजपेक्षा मोठा सिलेबस आहे असं अजिबात समजायचं नाही. आपण जे-एम-एफ-सीसाठी मागचे 12 कायदे तर अभ्यास करतोयच. 3 कायद्यांचा अभ्यास करू शकतो ना. अजून 3 नवीन कायदे आलेत असं समजा आणि तसं समजून आपल्याला ह्या कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. इंग्लिश त्याच्यामध्ये 20-25 लेक्चर जिकडे-तिकडे होऊन जाईल. रिझनिंगला थोडा वेळ लागेल आणि बँकिंग अवेअरनेस सुद्धा 20-25 लेक्चर. ठीक आहे. आर-बी-आय ॲक्ट सुद्धा तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता. काही अडचण नाही. आर-बी-आय आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट सुद्धा ठीक आहे. ज्यांना ते जवळ जवळ करायचे ते सुद्धा तुम्ही सुरुवातीला त्या पद्धतीने घेऊ शकता. काही अडचण नाहीये. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, की टाईम लावून तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे ते लेक्चर जे आहे ते कोर्समधले तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. जेणेकरून आता मी तर तुमच्यासोबत 1 तास असतो. 1 तासामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहे. समजा मी तुम्हाला उद्या आपण सुरुवातीला रिझनिंग सुरू करणार आहेत. जो सगळ्यात आपल्याला कठीण वाटणारा जो पार्ट आहे किंवा ज्याची आपल्या मनामध्ये भीती बसलेली आहे, त्या रिझनिंगपासून आपण आपला कोर्स सुरू करतोय. ती भीती आपल्या मनातून निघून गेली पाहिजे आणि थोडा आपल्याला प्रॅक्टिसला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. रिझनिंगचे काही प्रश्नांची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही पोस्ट 100% काढायची आहे. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रातनं लॉ ऑफिसरचे लोकं सिलेक्शन्स वगैरे होत नाहीयेत कारण विद्यार्थी प्रिपेअर करत नाहीयेत. ठीक आहे. आपल्याला ते रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. ठीक आहे. काहीतरी वेगळे रेकॉर्ड आपल्याला सेट करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला म्हणजे आपले सिलेक्शन्स जे आहेत त्याच्यामधले दाखवायचे आहेत. बी-एम-सीचे 80% सिलेक्शन्स मी फक्त 80% असं तोंडाने सांगत नाही. तर मी नावं हायलाइट करून पाठवले होते, की एवढे सिलेक्शन्स आमचे त्याच्यामध्ये बी-एम-सीमध्ये झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे त्यांचे सगळे स्टेटस वगैरे मी ठेवले होते. रिझल्टच्या दिवशी मी हायलाइट करून सांगितलं होतं, की एवढे आमचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये म्हणून. ठीक आहे. तर तसा सिग्निफिकंट रिझल्ट आपल्याला काहीतरी लावायचा आहे. मग त्यासाठी जी प्रत्येक गोष्ट करावी लागेल, ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला करायला सांगणार आहे, तुमच्याकडनं करून घेणार आहे आणि तुम्हाला ती प्रत्येकाला करायची आहे. ठीक आहे. टेस्ट असू द्या, तुमचे प्रत्येकाचे मार्क्स असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी मी मॉनिटर करणार आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येकाला याच्यावर खूप जास्त काम करायचं आहे. बँक ऑफ इंडिया वगैरे तर त्याच्यामध्ये जागा नव्हत्या जास्त. त्याच्यामध्ये थोडंसं कठीण होतं. पण ह्याच्यामध्ये आता खूप मोठी व्हॅकन्सी आहे. ह्या मोठ्या व्हॅकन्सीमध्ये आपल्याला सिलेक्शनसाठी खूप चांगला चान्स आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला खूप डेडिकेटेडली प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. कुठलीच गोष्ट ठेवायची नाही, जी आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. बाकी उद्याच्या लेक्चरपासून उद्या मी तुम्हाला एक रिझनिंग जे आहे आपलं, रिझनिंगची प्रॉपर प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशाप्रकारे असणार आहे. ठीक आहे. आणि काही म्हणजे बाकी बुक्स वगैरे जे आहेत समजा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तयारीसाठी काय-काय लागतं. कुठल्याही कायद्यांसाठी जे मेन्सचे जे विषय आहेत समजा, ह्याच्यासाठी कुठले पुस्तकं वगैरे तुम्हाला अजिबात घ्यायची गरज नाहीये. जे लॉज आहेत समजा, त्या लॉजसाठीचं जे बेसिक जे लागणारं जे मटेरियल आहे किंवा जे काही नोट्स बेसिक आहे ते आपण क्लासमध्ये तयार करून घेणार आहोत. ठीक आहे. किंवा जे आहे ते तुम्हाला त्या पद्धतीने मी प्रोव्हाईड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं वेगळं काही घ्यायचं नाहीये. रिझनिंगसाठी क्वेशन पेपर सॉल्व्हिंगसाठी वगैरे काय-काय घ्यायचं, काय-काय करायचं, हे सगळं अजून मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन. ठीक आहे. आता लगेच जे-एम-एफ-सी बॅचचं थोडं ऑफलाईन लेक्चर असतं. तुम्ही आजच्यासाठी एवढं लक्षात ठेवा. बाकीचं जे आहे ते आपण आपल्या येस तुमचे अजून सगळे जे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. इंट्रोमुळे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिस सांगितल्या. ठीक आहे. तुमच्या जे काही समजा गोष्टी राहिलेल्या आहेत, ह्या सगळ्या मी तुम्हाला उद्या अजून क्लिअर करून सांगेन. ठीक आहे. थँक यू ऑल ऑफ यू. ठीक आहे. थँक यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.